ऋतुचक्र. लेखिका दुर्गा भागवत. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण आहे वसंत हृदय चैत्र. श्रावणाची साखळी असते तशीच वसंताची. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचं चिन्ह लिहिलेले. बेसुमार रंगांनी नटलेले, प्रखर उन्हाने अंग भाजणारे, पण त्याच वेळी अत्यंत शीतल सुखकारक अशा दक्षिणा नीलांनी गात्रांना सुखवणारे, दृष्टीला भ्रांत करणारे, प्राणीमात्रातल्या निर्मितीच्या शक्तीच्या उन्मादक वृत्तींना चेतवणारे असे हे महिने. एक दुसऱ्यात मिसळला आहे, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. ऋतुराज वसंताचं स्पंदन पावणारं हृदय म्हणजे चैत्र, यात मला तरी शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे. पुष्पधुळी माझी लोळे वसंत, असं मुक्तेश्वरांनी म्हटलेलं आहे. याच महिन्यात परागांवर वसंत खरोखर लोळत असतो. ऋतुराजाचं किंवा मधुमासाचं लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीनं वर्णन केलं आहे पहा. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्येसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं हे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडतं. मग मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे? अहो, या महिन्यात ते सारं सौंदर्य तर आहेच, पण फळांचंही रूप दृष्ट लागेल असं असतं. फुलांमधून फळांमधून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्ष्यांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. कुणास्तव कुणीतरी यावेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असतं. नटून थटून दुसऱ्याला आकर्षित करायचं आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचं चिमुकलं क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र सारी सजीवसृष्टी यावेळी पहा कशी मुक्त हस्ताने वापरत असते. चैत्रातल्या पालवीचं रूप कुठंही पहा मोठं मनोहर, पण ही पिंपळाची पानं पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पानं गळता गळता नवी येत होती, म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पानं आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पानं चमकतात ना, तेव्हा जणू काही सुंदर फुलांचे गेंदच या झाडावर फुललेत असं वाटतं. इतर झाडांची पालवी फार लहान असल्यामुळे फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, ते तर फारच बहारीचं दिसतं. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत या झाडाला तिनं वेढून टाकलं आहे. आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झालीये. तरुलतांच्या आलिंगनाची काव्यमय वर्णनं मी पुष्कळ वाचली आहेत, पण मधुमालतीला आपल्या पल्लवांनी छातीशी घट्ट घट्ट कवळून धरणाऱ्या आणि लाजवाट पालवीनं आच्छादलेलं आपलं सुंदर मस्तक किंचित लववून निर्भर हर्षाचं आणि कोमलतेचं प्रदर्शन करणारा हा पुराण वृक्ष पाहिला की नाही, की माझी नजर येता जाता त्याच्यावर खिळून राहते. आणि नुसती पालवीच नाही, तर हिरवी फळं सुद्धा इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीनं अगदी चिकटून बसली आहेत. नर अशोकाची झाडं तर डोकीपासून पायापर्यंत नटली आहेत. मादी अशोक फार थोडे, पण तीच झाडं फुलतात. मलबार हिलवरचं हे झाड नव्या पानांनी तर बहरलंच आहे.
त्याची पानं नरासारखी शोभिवंत नाहीत, पण त्याच्यावरचे ते मधाने थपथपलेले पांढऱ्या फुलांचे मोठे मोठे केसर असलेले सुंदर तुरे हरोहरी लागलेले आहेत. प्रत्येक गुच्छात एखाद दुसरं पांढुरकर फूल असल्यामुळं फुलांची शोभा अगदी अवर्णनीयच वाटते. सगळ्या फुलांमध्ये अतिशय हिरिरीनं कोणी नटलं असेल ना, तर ही उग्रगंधी घाणेरी किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांमध्ये एखादं पिवळं, पिवळ्यात एखादं गुलाबी, शेंद्री आणि पिवळ्या, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा. किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांचं वर्णन करावं? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलंही भडक आणि एरवी विसंगत वाटणारं जरी दृश्य असलं, तरी त्यातले रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभाच वाढवतात. गुजरातमध्ये बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ. तिथं ह्या झाडाला भलतंच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीमध्ये चुनडी असं सुंदर आणि यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे. आणि या फुलाचं हे नाव ऐकल्यावर काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचं रहस्य मला उमगलं. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणं आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचं मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेलं पाहून मोठं नवल वाटतं. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडं पहा. माडाची झाडं बारमाहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा. पण फाल्गुन भरला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचं जावळ भुरभुरल्यासारखं वाटतं. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचं पेव फुटतं आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत ह्या लोंब्या दिसतात. नारळाची फुलं निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीमधून 4-2 फुलं उचलून घेऊन जरा निरखून पहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शामुळं बोटं सुखावतात. 3 पाकळ्यांची फिक्या पिवळी रंगाची ही फुलं. आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी. 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचं सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणारच नाही. प्रचंड नारळाचं हे नखा एवढं फूल पाहून मोठी गंमत वाटते. भविष्य पुराणामध्ये 3 पाकळ्यांच्या कमळाचं वर्णन आहे. मी प्रत्यक्षात 3 पाकळ्यांचं फूल पाहिलं नव्हतं. सहज ही नारळीची सुरमाडाची फुलं पाहिली आणि 3 पाकळ्यांच्या कमळाची कल्पना प्रत्यक्षात पाहिल्याचं समाधानच अनुभवलं. चैत्रामध्ये या लोंब्यांबरोबर नारळाला लहान हिरवे खाकोटे झाडांवर धरलेले असतात. सुरमाडांना हिरव्या सूर सुपाऱ्यांचे 2 हात लांबीचे पाचूच्या मण्यांच्या सरांचे जणू काही घोसच्या घोस लागलेले असतात. 20 घोस आहेत पहा. 25 सरांचा एक एक घोस दर झाडावर, असे 2-3. वैशाखाच्या अखेरीस या सुपाऱ्या एका फळ्यात 2 असलेल्या कायाभोर अर्धमंडलाकृती अशा त्या चकचकीत सुपाऱ्या रस्त्यावर गळून पडतात. आम्ही लहानपणी त्या वेचून दिवसभर खात असू. त्यांनी सागरगोटे खेळत असू. परवाच मी रस्त्यावरून फिरायला निघाले होते आणि काहीतरी शीतल कोमल माझ्या अंगावर ठिपकलं. अतिमधुर सुगंध आजूबाजूला दरवळला. मी खाली पाहिलं, तो सुरंगीची सुंदर केशरी परागांची आणि पांढऱ्या पाकळ्यांची नखा एवढी फुलं खाली पडली होती. भराभरा ती वेचून मी वर पाहिलं तो काय, त्या झाडाच्या विशाल जडाला, फांद्यांना ती अतिनाजूक फुलं अगदी बिलगली होती. इतर फुलं लांब वर फुटलेल्या बारीक डहाळ्यांना लागतात तशी ही नाहीत. पुढल्या रस्त्यावर उंडीची झाडं ताजी टवटवीत होऊन उभी होती. ती या सुरंगीच्या जातीची.
तशीच सुंदर सुवासिक फुलं येतात त्यांना. संस्कृतमध्ये पुन्नाग म्हणतात त्यांना. पण अजून ती झाडं फुललेली नाहीत. शेजारचं कडुनिंबाचं झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेलं आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्यांच्या शेजारचं कडवट उग्रवासाचं करंजाचं झाडही सबंध फुललंय. करंजाच्या फुलांचं रूप अलौकिक असतं. अगदी नखा एवढी कळी, करंजीच्याच आकाराची, पांढरी, हिरवा परकर नेसलेली. पण फूल उमललं की किती निराळं दिसतं. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळाकार अशी पांढरी टोपी. जणू काही टोपडं घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपामध्ये अवतरलाय. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. नव्या पानांचा साज चढवून या जांभळीनं शुभ्र फुलांचा नाजूक मोहोर आणि हिरव्या लांबोड्या फळांचे घोस अंगावर धारण केलेले आहेत. फुलांचं आणि फळांचं ते लावण्य पाहिलं की कथासरित सागरामधल्या जांभळीच्या फुलात जन्मलेल्या आणि फळात वाढलेल्या सुंदर विद्याधरीची गोष्ट मला नेहमी आठवते. जांभळीचं फूल मसुरी एवढं, तेही केसरांचंच बनलेलं. आत तिळा एवढा पेला. या फुलात मावणारी अप्सराच काय ते इवलेल्या पेल्यामधलं मधुमिश्रित पेय पिऊ शकेल. शिरीषाच्या आणि या फुलांभोवती भोंगा दिवसभर रुंजी घालत असतो. परंतु वसंत लक्ष्मीचं शुभ्र हास्य कुठं फुलत असेल तर ते पांढऱ्या खुरचाफ्याच्या झाडांवर. फाल्गुनात काही झाडं फुलली होती तर काही फुलू की नको या विचारात उभी होती. चाफ्याची घट्ट मिळून विटून राहिलेली कळी फुलायला किती तरी दिवस लागतात. चाफ्याचे निष्पर्ण दांडे निळसर पांढऱ्या वर्णाचे आकाशाच्या रंगात किती एकजीव झाल्यासारखे वाटतात. पण त्यांच्या बोथटपणामुळेच आपलं लक्ष वारंवार त्यांच्या कुरूपपणामुळे व्यथित होतं. शिरीष गुलमोहरासारखी निष्पर्णतेची शोभा या झाडाला नाही. पण मार्गशीर्षाच्या अखेरीपासून या झाडाच्या बोथट दांड्यांच्या शेंड्यावर चिकट लाल डिंकाचा स्त्राव दिसू लागतो. ते शेंडे तकाकू लागतात आणि मग फुटून वाहणाऱ्या चिरांमधून मांजराच्या नखासारख्या अनकुचीदार पण लाल अशा नख्या बाहेर पडतात. त्याही चिकामुळे चकाकतात. मग हे मोड वाढीला लागतात आणि एका एका मोडातून अनेक डिक्षांचे गुच्छ बाहेर पडतात. ते झपाझप वाढून त्यांचे दांडोरे होतात आणि मग त्या दांडोऱ्यांच्या टोकांवर कळ्या धरतात. चांगल्या महिनाभर या कळ्या मुक्याच असतात आणि मग मात्र एक एक गुच्छ फुलता फुलता सबंध झाड फुललेलं दिसतं. नव्या कळ्या येतच असतात, जुनी फुलं गळत असतात. पण पांगाऱ्याप्रमाणे झाडाच्या माथ्यावरचा पुष्पभार तसाच डौलदार आणि दाट असतो. पळस, सावरी आणि निष्पर्ण चाफ्यांचं पुष्पवैभव अपूर्व. मात्र चैत्रात चाफ्यांच्या फुलांचा ऐन भर तर पळस पांगाऱ्यांचा भर ओसरण्याची चिन्ह दिसू लागतात. सावरीवर फुलांच्या बरोबरीनं लांबोडकी हिरवी फळं लटकू लागतात. पांगाऱ्याला शिरीषाला हिरव्या शेंगा धरतात. अशा तऱ्हेनं मधुमासातलं फळांचं लावण्य झाडांवर दृग्गोचर होतं. चैत्रातल्या पर्णशोभेचं आणि फळशोभेचं वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्णच होणार नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचं झाड. लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाही हे पाहण्याकरता त्यांना चोचींनी प्रहार करतात की नाही, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडांमधून कोकिळांचं कूजनही बहुधा याच झाडांवर चालत असतं. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडं पानं झडत असतात, पण झाड वृक्ष असं कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घ्यायला लागतात. माघातलं मोहोरांच्या झुपक्यांनी भरलेलं आणि सुगंधानं दरवळलेलं झाड सुंदर की आताचं हे सांगता येणं कठीण. आणि फणस, त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसतं आणि त्याची फळं पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली अगदी नजरेत भरतात.
फणसाला फुलं धरत नाहीत, पण पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर मिरचीसारखे. मग एक एक कोका दुभंगतो. वरचं टरफल तपकिरी होऊन गळतं. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की मग संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्ध मातीत पण काढलं जातं. रूप, रस, गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरल्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडू सारखी, तर कुठे पसरट गोल, अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्ह वाटतात मला. समोर सारी झाडं पालवतायत, फुलतायत, फळतायत, पक्षी गात आहेत, मिलन पावतायत, घरं बांधून अंडी घालतायत. सारा सारा निसर्गाविष्कार उघड्यावर पडला असून त्याच्या त्या विराट खुलेपणामुळेच त्याच्या भोवती गूढ आवरण पडल्यासारखं वाटतं. उघड्या दोन डोळ्यांमध्ये तो आविष्कार मावतच नाही. बुद्धीचं चिमुकलं विश्व या पसाऱ्याचं प्रतिबिंब साठवण्यास असमर्थ. या पसाऱ्यातलाच एक सचेतन सुखलोलूप परिमाणू म्हणजे आपलं मन, आपलं शरीर, आपल्या सगळ्या संवेदना असं मात्र सारखं जाणवत असतं. आणि म्हणूनच कोणत्याही चिमुकल्या निसर्ग दृश्याशी यावेळी आपण एकतान होऊ शकतो. एवढंच नाही तर हे लहानसं सौंदर्य पुरं आहे. त्याहून आणखी मोठं काही नको असतं. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विराम चिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं. माघामध्ये ही घरकुलं मोकळीच होती, पण गेल्या महिन्याभरात जुनी घरं सगळ्या रहिवाशांनी व्यापून टाकली आहेत. घारींच्या प्रचंड कोटरांमधून चिंध्यांच्या पताकाखाली लोंबतायत. नवी घरं बांधणाऱ्या घारींची या लक्तरांकडे किती दृष्टी असते. मालकिणीचे लक्ष नाही असं पाहून एका घारीनं तिच्या घरोट्यातली एक धांदोटी उचलली आणि जोरात भरारी मारली. तोच घरवालीचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिनं तिचा पाठलाग चालवला. इतक्यात त्या चोरट्या घारीचा दबा धरून बसलेला नर एकदम झडप घालून घरवालीच्या अंगावर धावला आणि त्यानं चोचींचा प्रहार तिच्या माथ्यावर केला. त्याबरोबर एक करुण आर्त किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली. घारीच्या उन्मत्त किंकाळीत असं कारुण्य मी पूर्वी कधीच ऐकलं नव्हतं. जीव घेऊन ती कशी बशी पळू लागली आणि घरट्यात जाऊन बसली. त्या अंड्यांचाही आधार वाटला तिला. थोड्या वेळाने तिचा जोडीदार तिथं आला आणि वरच्या ढाळीवर बसला. ते दुसरं उपरं जोडपं मात्र पार नजरेआड झालं. लांब लांबच्या घरातल्या पक्ष्यांमध्ये किंवा विजातीय पक्ष्यांमध्ये एकमेकांच्या अंड्यांचा आणि पिलांचा नाश करण्याची स्पर्धाच लागलेली असते. दररोज दोन चार घारींचं कुठल्या तरी घरट्यांशी असं भांडण चाललेलं दिसतंच. पण नवल असं की काही अगदी जवळ जी घरं आहेत तिथं सहसा सजातीय पक्ष्यांमध्ये असं भांडण दिसत नाही बरं. या जवळच्या झाडावर पहा, चाळीत शेजारी बिराडं असावी तशीच ही दोन घारींची घरटी. 2 हातांच्या अंतरावर 2 बेचक्यांमध्ये आहेत. दोन्ही घरट्यातली पिलं माना वर करून बघतायत. त्यांनी यत्किंचित शब्द केला तरी त्यांच्या आया उंचावर घिरट्या घालत असल्या तरी तत्परतेनं धावून येऊन घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी, या तुकारामांच्या बोलांची मला आठवण करून देतायत. कावळ्यांची घरं सुद्धा एका पांगाऱ्याच्या झाडावर अशीच रांगेने असलेली मी पाहिली. या पाखरांमध्ये शेजाऱ्यांबद्दल जरी समंजसपणा दिसत असला तरी पहाटेच्या वेळी त्यांच्यामधला खोडकरपणा जागा झालेला दिसतो. रात्रभर भुकेलेल्या बाळांना पोपट, कावळे, चिमण्या आणि कबुतरांच्या अंड्यांची ताजी न्याहारी देण्यासाठी घारी धडपडतात. दररोज सकाळी एखाद्या घारीच्या मागं लागून पोपट नाहीतर कावळे आक्रोश करत तिला हुसकून लावताना दिसतात. ती पळपुटी घार यावेळी मात्र तोंडातून आवाजही काढत नाही. त्याचप्रमाणे कावळ्यांच्या मागे दररोज पहाटे चिमण्या अशाच धावत असतात.
कावळ्यांना अजून पोरं झाली नसली तरी चिमण्यांच्या अंड्यांचा घास घेण्याचे डोहाळे ते पुरवून घेत राहतात. पण ही वेडी कबुतरं कुठंही अस्ताव्यस्त घरं बांधतायत. घरांच्या वळचणीतून बदाबदा त्यांची अंडी कोसळतात, तरी त्यांना शुद्ध नाही. ती आपली गटर गुम करत एकमेकांच्या चोचीत चोच घालून प्रेमपूजन करण्यातच घडलेली असतात. घारी आणि रानपारवे यांनी आकाशात प्रेम करण्याची एक अजबच तऱ्हा केलेली आहे. मी फाल्गुनाच्या अखेरीला आणि चैत्राच्या सुरुवातीला ती पाहिली. यावेळी चितूर, टोळ हे प्राणी उडता उडता मिलन पावताना आपल्याला दिसतात. पण पक्ष्यांची तऱ्हा तशी नसली तरी आकाशात जोडीनं उडणाऱ्या घारी आणि ही कबुतरं एकमेकांवर उडता उडता गडगडत कोलांट्या उड्या घेताना पाहिली की मोठा विस्मय वाटतो मला. धन्यवाद.